तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बनवणार आहे आज खिचडा, आणि ते पण नाथखोळा. कशासाठी ते व्हिडिओ मध्ये बघा. तर जरा वेळ झाला तर आपण केली भाजी मंडईमध्ये शॉपिंग, भरले पिशव्या, घरी आलो आणि टाकली डाळ शिजायला. त्यामध्ये आहे, तुम्हाला सामग्री सांगतो, मूग डाळ, मसूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ, टमाटे आणि हळद. मीठ जे आहे ते टाकायचं नाही. अजून एकदा सांगतो, मीठ टाकायचं नाही, कारण की मीठ एकदम एंड मध्ये तुम्हाला म्हणजे जसं चव लागेल तशी त्या हिशोबाने मिठी करायचंय. तर बघा, या पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे. 90% ही डाळ शिजलेली आहे, बघू शकताय तुम्ही. यानंतर आपण डायरेक्ट दुसरं भगुलं लावून भरडा. हो का, ही भरडा आहे. भरड्यामध्ये आहे गहू, ज्वारी, तांदूळ, मटकी, आणि हे सगळं आपण स्वयंपाक करत आहोत या चुलीवर. टाकला आपण शिजायला भरडा, आणि अशा पद्धतीने आपलं 70% भरडा शिजून झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. असंच आपण दमदमानी पूर्णपणे शिजून घ्यायचं आपल्याला. बघा, हे 100% आपला भरडा शिजलेला आहे, बघू शकताय तुम्ही. थोडीशी कणी आहेच अजून पण या पद्धतीने, आणि सारखं जेवढं तुम्ही हलवताल तेवढी चव वाढत जाणार. बघा, हे आपलं 100% भरडा शिजलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता स्टेप तिसरी, ते म्हणजे मसाला देखील, जे मीठ, मिरची, चटणी जे आहे ना, ते याच मसाला आपल्याला याच ग्रेव्ही मध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. मिक्स मध्येच तुम्ही घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर धनिया पावडर, मिरची पावडर, हे असं सर्व जे मसाले आहेत ते एकत्र घेऊन या पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेत आहे. जेवढं हलवतील, मी अजून एकदा सांगतोय, जेवढं तुम्ही हलवणार तेवढे त्याचे चव वाढणार. अशा पद्धतीने आपण सगळं शिजून घेतलेलं आहे. आता स्टेप चौथी, ते म्हणजे तिसरं भगुलं घ्यायचं आणि दोन्ही पण मिक्स करायचे, म्हणजे डाळ आणि आपला भरडा. बघू शकताय तुम्ही, दोन्ही भगुले मी मोकळे करून तिसऱ्या भगुल्यामध्ये टाकलेलं आहे, आणि अशा पद्धतीने हे शिजवत राहायचं जेणेकरून आणि या पद्धतीने आपलं 90% काम झालं आहे. 90% म्हणजे आता ह्यात मेन म्हणजे आता तुम्हाला दाखवणारच आहे. अजून पण सांगतो, जेवढं हलवताल तेवढे तुमची चव अजून टेस्ट होणार आहे. बघू शकता तुम्ही, नाथखोळा असा खिचडा तयार होत आहे. व्हिडिओ आवडल्यास आता स्टेप चौथी, सर्वात महत्वाची, तेल गरम झालं की लगेच टाकायचा कांदा, घ्यायचं लगेच परतून. बघू शकताय तुम्ही, कांदा परतून झाल्यानंतर पूर्ण लाल होऊन द्यायचा. त्यानंतर लगेच टाकायचे मिरची मध्ये तोडून पण टाकू शकता तुम्ही, आणि लगेच अद्रक लसूण पेस्ट एकदम एकजीव करून घ्यायचं लगेचच. यामध्येही मीठ नाही, मी अजून सुद्धा सांगतोय, मीठ आपल्याला सर्वात शेवटला टाकायचंय. लगेच घेतला आपण गरम मसाला, चवीनुसार तुम्ही सगळं सामग्री वापरू शकताय. लगेच आपण टाकलं चिकन आपलं काय घरचं, आपलं चिकनचं शॉप आहे, आलिशा चिकन, कर्जत रोडला. तुम्हाला तर माहितच असणार, विषयच नाही. 180 रुपये किलोच आहे बरं का आपल्याकडे चिकन. गेला लिंबाचा रस, धनिया पावडर आले त्यात, मसाला अजून थोडासा चवसाठी. आणि मित्रांनो, तर बघू शकताय तुम्ही, सगळं एकजीव करून पुदिना, कोथिंबीर हे सगळं टाकून आपण मस्तपैकी. आता मेन म्हणजे आपल्याला यामध्ये आता मीठ टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या चौथ्या स्टेप मध्ये मीठ पडलेलं आहे, हे लक्षात राहून द्या. बघा, आपण मस्तपैकी चिकन शिजून घेतलेलं आहे, अजून पण शिजलेलं नाहीये. सगळं मिक्स केलंय. आता ठेवणार आहे आपण शिजलेल्या चिकन मध्ये थोडस, जी आपली ग्रेव्ही झाली खिचड्याची
ते आपण स्वाद म्हणजे त्याची टेस्ट यावी म्हणून, चिकनला पण टेस्ट लागावी म्हणून ती आपण यामध्ये थोडंसं टाकलंय आणि दमला सोडून थोडं वेळ तसंच हे केलंय. आणि त्यानंतर लगेचच 10-15 मिनिटानंतर शिजल्यानंतर, चिकन शिजवून झाल्यानंतर आपण जे चिकन शिजवलेलं, थोडक्यात तुम्ही याला तडका सुद्धा म्हणू शकताय, हा तडका आपण खिचड्याला लावत आहोत. बघू शकता या पद्धतीने आपला खिचडा तयार झालेला आहे. मित्रांनो, लगेच कोथिंबीर पुदिनाचा लावायचा थर आणि मग काय विशेष नाही, 1-2दा अजून हलवायचं. जेवढं तुम्ही हलवताल तेवढं टेस्ट चांगलीच लागणार. बघू शकताय तुम्ही आपला खिचडा तयार झालेला आहे. इथं मस्त पैकी खिचडा बघू शकताय तुम्ही, पूर्ण 100% तयार झालेला आपला खिचडा बघू शकताय. आणि आपण अशा पद्धतीने देग भरून मशिदीमध्ये घेऊन चाललोय.